नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीची पवित्र पोर्टलला जाहिरात येण्यासाठीचे आदेश आयुक्त साहेबांनी शिक्षण विभागाने दिलेले आहे. नेमकं ह्या परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे, 5 महत्वाचे मुद्दे त्यामध्ये सांगितले त्यांनी. म्हणजे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था असू द्या, खाजगी संस्था असू द्या, त्यांची संच मान्यता, त्यांचं अतिरिक्तपणा, समायोजन, बिंदू नामावली आणि मागासवर्गीय कक्षांकडनं ही पूर्ण तपासणी या संदर्भातले डायरेक्ट आदेश त्यांनी ह्या परिपत्रकामधनं दिलेले आहे. सो येणाऱ्या कालावधीमध्ये लवकरच ही जाहिरात येणार असं या परिपत्रकावरून आपल्याला समजतं. सो हे परिपत्रक नेमकं काय, तुम्हाला डिटेल्समध्ये प्रत्येक पॉईंट एक्सप्लेन करून देतो. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, व्यवस्थित बघा आणि यावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सो हा व्हिडिओ जो आहे, हा व्हिडिओ शिक्षण आयुक्तांचे परिपत्रक आहे त्या संदर्भातला आहे. संच मान्यता समायोजन बाबत दिलेले आदेश काय ते सांगतोय आणि बिंदू नामुलीनुसार जाहिरात देण्याबाबत आदेश या परिपत्रकाद्वारे त्यांनी दिलेले आहेत. सो बघूया आपण या परिपत्रामध्ये काय सांगितलं. पण तत्पूर्वी तुमच्यापैकी बरेचसे विद्यार्थी हे इग्नाइट अकॅडमीशी जोडलेले आहेत. टीईटीच्या माध्यमातून, सीईटीच्या माध्यमातून, केंद्र प्रमुखाच्या माध्यमातून किंवा इतर गोष्टींसाठी. सो तुम्हाला जर इग्नाइट अकॅडमीची टीम आवडत असेल, त्यांनी शिकवलेलं तुम्हाला समजत असेल, खूप चांगल्या पद्धतीने घेतलं असेल, तर माझी एक तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की या शिक्षक भरतीच्या टीईटीच्या एक्झामसाठी इग्नाइट अकॅडमीच्या ह्या 2 बॅचेस लॉन्च झालेल्या आहेत. ह्या तुम्ही स्वतःहून तुमच्या 5 मित्रांना, 5 ग्रुपला नक्की शेअर करावे. जसं आपण आपल्या मित्राला एखादी चांगली गोष्ट शेअर करतो, गाडी असेल, मोबाईल असेल, तसं करिअरच्या दृष्टीने अतिशय गोल्डन अपॉर्च्युनिटी तुमच्या मित्राला जर असेल तर त्याला नक्की तुम्ही शेअर करायला पाहिजे असं मला वाटतं. पण तुम्हाला आवडलं तर नक्की शेअर करा. ह्या बॅचेस ज्या आहेत ना, ह्या स्टेटसला पण तुम्ही ठेवू शकता जर तुम्हाला आवडलं तर. ह्या बॅचेस बघा 2 प्रकारच्या आहेत, चालू होत आहे. दोन्ही बॅचेस 1 एप्रिलला चालू होत आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे द्रोणा बॅच 10.0. 9 बॅचला शिकवणारी पूर्ण टीम तुम्हाला 10व्या बॅचला पण शिकवणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1, पेपर 2, पेपर 1+2 अशा सेपरेट बॅचेस आहे. दोन्ही बॅचमध्ये फरक एवढाच आहे की ह्या बॅचमध्ये तुम्हाला एक बुक किट आणि बॅग फ्री घरपोच मिळणार आहे, जे की ह्या बॅचमध्ये नसणार आहे. आणि प्रथम येणाऱ्या 500 विद्यार्थ्यांना इथे 50% डिस्काउंट आहे. सो लगेच बॅच जॉईन करा, 50% डिस्काउंट घ्या. आणि यामध्ये तुम्ही समजून घ्या की बॅचेसमध्ये तुम्हाला टू द पॉइंट शिकवलं जाणार आहे. पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, 350+ टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे, महारिव्हिजन सेशन आहे, दररोज 9 दिवस नवी सुरुवातचे सेशन आहे. तुम्हाला पीपीटी पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स सुद्धा अवेलेबल आहे. सगळं एकाच प्लॅटफॉर्मवर आहे. लेखकच तुम्हाला शिकवताय. गेल्या 9 बॅचेस पासून ते आता हे 10व्या बॅचेसला पण ते शिकवणार आहे. सो नक्की तुम्हाला आवडलं तर शेअर नक्की करा. आणि जर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर केलं, तुमच्या मित्रांनी जर तुम्हाला थँक्यू म्हटलं असेल, तुम्हाला कमेंटमध्ये पण कळवा. कारण असं होतं बऱ्याच वेळेस, बरं झालं तू मला सांगितलं, तुझ्यामुळे मला चांगली अकॅडमी भेटली आणि चांगलं मार्गदर्शन भेटल्यामुळे मी पास झालोय, असा पण अनुभव आला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की टाका. आणि तुम्ही शेअर केला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की टाका. चला मुख्य मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो. आता हे परिपत्रक आलेलं बघा, शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र शासन यांच्याकडून आलेलं परिपत्रक आहे. तसं हे 17 तारखेचं आहे, पण सहीनिशी जे आलं ते 23 तारखेला रुजू झालेलं आहे, लागू झालेलं आहे. बघा कुणाला गेलं हे परिपत्रक, आयुक्त मनपा सर्व, मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व, विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक सर्व, अध्यक्ष सचिव खाजगी शिक्षण संस्था सर्व, प्रशासन अधिकारी मनपा सर्व, प्रशासन अधिकारी नप सर्व. विषय काय, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीसाठी बिंदू नामावली माहिती बाबत. आता मुख्य त्यांनी बिंदू नामावली सांगितलं आहे, पण यामध्ये बरेचसे घटक त्यांनी कव्हर केले. तुम्हाला मी तो परिपत्रक डायरेक्ट दाखवतो. बघा हे परिपत्रक आहे, तुम्हाला मी आता जे बोललो ते परिपत्रक आहे. तुम्ही बघू शकता, याचा स्क्रीनशॉट पण तुम्ही घेऊ शकता किंवा याची पीडीएफ मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर करणार आहे. टेलिग्रामचे चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन दिलेली आहे, तुम्ही जॉईन करा, तिथे मी तुम्हाला ही पीडीएफ पण शेअर करतो. बघा हे सगळे मुद्दे तुम्हाला डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. फक्त पहिले दाखवून देतो. टोटल 3 पेजवरती आलेले हे मुख्य मुद्दे आहेत. बघा 3 पेजवरती आलेले मुख्य मुद्दे आहेत. हे सगळे मी तुम्हाला पीपीटी मध्ये दाखवणार आहे. ओके, हे दुसरं पेज आहे आणि हे लास्ट पेज आहे. इथे सही बघा, तुम्ही बघू शकता, सचिंद्र प्रतापसिंह भापसे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या सहीनिशी हे 23 तारखेला निर्गमित करण्यात आलेलं आहे, 23 मार्चला. तर मग वन बाय वन आपण समजून घेऊया यात काय काय सांगितलं. बघा पहिला जो पॅराग्राफ आहे त्यामध्ये 3 महत्वाचे मुद्दे आहेत. पहिले काय, 2 प्रकारे निवड प्रकारामध्ये पदभरती होणार आहे. 2 प्रकार काय, 2 प्रकारामध्ये ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा इथे त्यांनी दिल्याप्रमाणे राज्यातील शिक्षक पदभरतीसाठी मे जून 2025 मध्ये तुम्ही टेट दिली होती. टेट दिल्यानंतरचा निकाल लागला बघा 18 ऑगस्ट 2025 ला. आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, पहिला मुद्दा आहे स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच मुलाखतीशिवाय
या निवडाचा पर्याय निवडणाऱ्या शैक्षणिक संस्था ज्या की खाजगी आहे, हे दोघंही एक प्रकारामध्ये येतात बघा. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवड जी शिक्षकांची होती ती विदाऊट मुलाखत होते, आणि काही संस्थांना असा अधिकार आहे त्यांना विदाऊट मुलाखत घ्यायची तर घेऊ शकतात. सो हे दोघंही, हा झाला पहिला प्रकार. म्हणजेच काय, विदाऊट मुलाखत हा झाला पहिला प्रकार. शिक्षण संस्थांना सुद्धा तो ऑप्शन ओपन असणार आहे. ओके, त्यानंतर मुलाखतीशिवाय या प्रकारात तर ज्या खाजगी शैक्षणिक संस्था मुलाखतीसह, हा झाला दुसरा प्रकार बघा. मुलाखतीसह निवड प्रक्रिया असा पर्याय निवडतील त्या व्यवस्थापनांकरिता मुलाखतीसह निवड प्रक्रिया अशा पद्धतीने 2 निवड प्रकारात पदभरती गुणवत्तेनुसार कार्यवाही करण्यात यावी. म्हणजेच काय, पहिला मुद्दा कव्हर झाला आपला. 2 निवड प्रकारात पदभरती होणार आहे. पहिले विदाऊट इंटरव्ह्यू पहिले होते आणि नंतर विथ इंटरव्ह्यू, असे 2 प्रकार आहे. नंतर दुसरं दिलं बघा त्यांनी, विषय व आरक्षण नुसार रिक्त पदांची माहिती तयार ठेवा, असं त्यांनी आदेशच दिलेला आहे. तो दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये दिले बघा. टेट 2025 नुसार पदभरती 25-26 च्या संच मान्यतेनुसार, संच मान्यता कधीची आहे, 25-26 ची संच मान्यतेनुसार होणार आहे. मंजूर, त्यानंतर कार्यरत व रिक्त पदे विचारात घेऊन करावायची आहे. त्यासाठी विषय व आरक्षण निहाय, ज्याला आपण बिंदू नामावली म्हणतो, आरक्षण निहाय रिक्त पदांची माहिती तयार असणे आवश्यक आहे. हा दुसरा आदेश आहे की तुम्ही हे जी ऍड तुम्हाला द्यायची, मग त्या कोणत्या असू संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था असू देत, विथ मुलाखतीसाठी शैक्षणिक संस्था असू दे किंवा विदाऊट मुलाखतीसाठी शैक्षणिक संस्था असू दे, ह्या सगळ्यांना ही माहिती तयार ठेवायची आहे असं त्यांनी ह्या परिपत्रकात सांगितलं. नमुन्याने आदेशच दिलेला आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, संच मान्यता 90% जास्त झाली, म्हणजे अजून 100% झालेली नाहीये, 90% मात्र जास्त झाली. काही चुका आहेत, काही गोष्टी, काही गडबडी आहेत त्याच्यामध्ये. आज रोजी सन 25-26 संच मान्यतेची कारवाई 90%हून अधिक झालेली आहे. उर्वरित संच मान्यता त्रुटी पूर्तता करून प्राप्त करून घेण्यात याव्यात. म्हणजे ज्या काही त्रुटी असतील, काहींना समजत नाही, काही प्रॉब्लेम येत आहे, तर त्रुटी पण करून ही पूर्ण करून घ्यावा, असा पण आदेश त्यांनी दिलेला आहे. हे 3 मुद्दे कव्हर झाले तुमचे एकदम प्रॉपर. मी तुम्हाला सांगतोय, कधी कधी ही क्लिष्ट भाषा असते, समजत नाही, म्हणून सोपी करून मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर पुढचा पॅराग्राफ आपण जर बघितलं तर यामध्ये 2 महत्वाचे मुद्दे आहेत. संच मान्यता 2025-26 चीच हवी असं त्यांनी सांगितलेलं आहे, आणि पेसा क्षेत्रामध्ये शिक्षक भरती होणार ते पण त्यांनी ह्या पॅराग्राफमध्ये सांगितलेलं आहे. तर पहिला मुद्दा बघा, संदर्भ त्यांनी दिला 1 आणि 2 चा. बिंदू नामावली तपासणी करण्याबाबत सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत. मागील पदभरतीच्या टप्पा 2 मध्ये बघा, मागील पदभरती म्हणजे 2022 ची जी पदभरती होती त्यामध्ये टप्पा 2 होता, मध्ये संदर्भाधीन पत्र क्रमांक 3 अन्वये सन 24-25 च्या संच मान्यतेनुसार रिक्त पदे विचारात घेऊन कार्यवाही करण्यात ते निर्देश देण्यात आलेले होते. बघा, जी पदभरती 22 ची होती त्या टप्पा 2 होता, त्या टप्पा 2 मध्ये 24-25, कारण मागच्या वर्षात पदभरती झाली ती, पण 24-25 ची संच मान्यता विचारात घेतली होती. मात्र इथे काय सांगितलंय पुढे मुद्दा, व्यवस्थापनांनी 25-26 च्या संच मान्यतेतील मंजूर पदानुसार बिंदू नामावली तपासून शिक्षक पदभरतीसाठी तयार ठेवणे आवश्यक आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे. 25-26 ची संच मान्यता पाहिजे हे लक्षात घेऊन त्यांनी हे आदेश दिलेले आहेत. पुढचा मुद्दा पेसा क्षेत्रासंदर्भातला, आदिवासी बहुल संबंधित 8 जिल्ह्यांमध्ये, तसे बघितलं हे 13 जिल्हे पण त्यांनी 8 मेन्शन केलेले आहेत. 8 जिल्ह्यातील नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली सुधारित आरक्षण, बघा आता कोर्टाने निर्णय दिला ना, त्यानुसार सुधारित आरक्षण व बिंदू नामावली विहित करण्याबाबत शासन निर्णय जो झालेला आहे तो निर्गमित केलेला आहे, आणि सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्रातील संदर्भातील याचिकांवर 6/10-25 व दिनांक 17/11-25 रोजी दिलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील, त्या 17 संवर्गामध्ये शिक्षक एक संवर्ग येतो बघा, पदभरतीबाबत शासन निर्णय दिनांक हा निर्णय झालाय. मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. या सर्व प्रचलित तरतुदी विचारात घेऊन बिंदू नामावली तपासून घेण्यात यावी, याबाबत संदर्भाहीन 6 VC मध्ये सविस्तर सूचना दिल्या होत्या. त्यांची मीटिंग झाली होती, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झालं होतं, VC म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झालं होतं, त्यामध्ये त्यांनी सूचना पण दिल्या. याचा व्हिडिओ पण पाठीमागे घेतलेला आहे. हे 2 मुद्दे त्यात त्यांनी आदेश दिलेले आहेत. त्याचा पुढचा मुद्दा बघा, या 3 मुद्दे त्यांनी कव्हर केलेले आहेत. रिक्त पदे ही कधीची असावी, मे 2026 पर्यंतची गृहीत धरावी. भले ऍड लवकर येत असेल, पण मे एंड पर्यंत जे शिक्षक निवृत्त होत असतील त्यापर्यंतचे रिक्त पदांचा त्यांनी विचार करावा, हा मुद्दा सांगितला त्यांनी. बघा, हा मुद्दा आपण कव्हर करू. येथे बघा, संदर्भाधीन शासन निर्णय 1 जानेवारी 2026 नुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील, म्हणजे 9वी ते 12वी पर्यंत इथे येणार आहे, शाळांतील त्या शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष
25-26 अखेर म्हणजेच मे 2026 अखेर संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन शासन निर्णय 21/7/23 मध्ये नमूद मर्यादित शिक्षक अभियोग्यता म्हणजे टेट 2025 मधील गुणांकाच्या आधारे शिक्षक संवर्गातील पदभरती करता शासनाने मान्यता प्रदान केली आहे. म्हणजे रिक्त पदे मे 2026 पर्यंतची असावी, शासनाने मान्यता दिली आहे असं पण त्यांनी मेन्शन केलंय. त्यानंतर दुसरा मुद्दा, संच मान्यता पूर्ण करून समायोजन कार्यवाही सुद्धा करावी, गरजेचं आहे, तोपर्यंत ऍड येऊ शकत नाही. दुसरा मुद्दा तोच सांगितला. बिंदू नामावलीबाबत तक्रारी प्राप्त असल्यास तक्रारींची शहानिशा करूनच पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करण्यात यावी. तत्पूर्वी संच मान्य संबंधित कार्यवाही 100% पूर्ण करणे व बिंदू नामावली मागासवर्ग कक्षाकडून तपासून घेणे याबाबत योग्य ती कारवाई तात्काळ करावी. बिंदू नामावली मागास वर्गांकडून तपासून घ्यावी हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच संच मान्यतेची कारवाई पूर्ण झाल्यानंतर संदर्भाधीन पत्र क्रमांकानुसार 25-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाची कार्यवाही करावी. हा मुद्दा कव्हर. चांगले आदेश दिलेले आहे, चांगले आदेश निर्गमित केलेत, लक्षात घ्या. आणि पुढचे 2 महत्वाचे मुद्दे यामध्ये आहे. बिंदू नामावली जबाबदारी कुणाची असणार आहे, जबाबदारी द्यावा लागेल त्यांना. बघा, त्याने पहिले सांगितलंय विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, प्राथमिक माध्यमिक यांच्या कार्यालय स्तरावर बिंदू नामावली तपासणी व पवित्र पोर्टलवरील कार्यवाहीसाठी यापूर्वी दिलेल्या सूचनानुसार स्थापन केलेल्या विशेष कक्षाकडून कार्यवाही करण्यात यावी. सदर कक्षामध्ये अनुभवी कर्मचारी, राजपत्रित अधिकारी यांचा समावेश करण्यात यावा. मग ही जबाबदारी यांना दिलेली आहे. आणि दुसरा मुद्दा, जाहिरातीसाठी आवश्यक ती तयारी पूर्ण करावी, कारण जाहिरात द्यायची आहे ती तयारी तुम्ही करावी असं त्यांनी सांगितलं. डेडलाईन त्यांनी दिलेली नाहीये. पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती देण्याची सुविधा दिल्यानंतर बिंदू नामावली न तपासण्याची कारणे नमूद करणे संयुक्तिक होणार नाही. त्यावेळेस तुम्ही हे कारण सांगू नका असे त्यांनी आदेश दिलेला आहे. आणि यासाठी पदे रिक्त असलेल्या सर्व व्यवस्थापनांनी गटनिहाय, गट तुम्हाला ते 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 12, 9 ते 10, त्यानंतर 11 ते 12 आणि विषयनिहाय, विषय तुमचे विषय असतात ना, म्हणजे तुम्हाला 6 ते 12 पर्यंत विषयानुसार तुम्हाला इथे तुमची नियुक्ती होते. विषयनिहाय रिक्त पदांची माहिती, तसेच बिंदू नामावली तपासल्यानंतर कोणत्या प्रकाराची किती पदे रिक्त आहेत, म्हणजे SC, ST, NT, अ, ब, क, ड, OBC, SBC, SCBC, EWS, ओपन या सगळ्यांसाठी कोणत्या प्रकारची किती पदे रिक्त आहेत इत्यादी बाबतच्या माहितीची पूर्वतयारी करून घ्यावी. यामुळे जाहिरातीसाठी जास्त कालावधी द्यावा लागणार नाही. आता हे सगळे आदेश त्यांनी दिले. बघा, जाहिरातीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यांनी ह्या पत्रकामध्ये कव्हर केलेल्या आहेत. सो अतिशय महत्वाचं हे पत्रक आलेलं आहे, शासन परिपत्रक आलेलं आहे. आणि हे परिपत्रक कोणी दिलंय? सचिंद्र प्रताप सिंह, आयुक्त शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांनी 23 मार्चला निर्गमित केलेलं आहे. आणि शेवटची ओळ लक्षात घ्या, महत्वाची आहे. आपल्या अधीनस्थ शाळांतील शिक्षकांच्या रिक्त पदांची पदभरती वेळेत पूर्ण होण्यासाठी वरील प्रमाणे कार्यवाही पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी. आता आयुक्त साहेबांनी हे परिपत्रक दिल्यामुळे याला वेटेज खूप जास्त आहे. सो सगळ्याच ठिकाणी याबद्दल आता माहिती देण्यात आलेली आहे. आणि म्हणजे सगळ्याच गोष्टी, संच मान्यता 90+ झालेली, समायोजन होत आलेलं आहे, बिंदू नामावली होण्यात आलेली आहे, त्यानंतर मागासवर्ग कक्षा कोणी तपासण्यात येणार आहे. आणि विषयानुसार, गटनुसार, वर्गानुसार ही यादी तयार करण्याचे आदेश पण त्यांनी दिलेले आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो, यातनं असंच दिसतं की आता येणाऱ्या काही कालावधीत ही जाहिरात येणार आहे. आणि माननीय मंत्री महोदयांनी पण सांगितलं की पुढच्या 2 महिन्यात शिक्षक भरती पूर्ण होऊन जाईल. म्हणजे आता ऍड येणं गरजेचं आहे. येणाऱ्या काही कालावधीत जाहिरात नक्कीच येणार आहे. एप्रिलमध्ये जाहिरात पाहायला मिळेल आपल्याला. पण तत्पूर्वी तुम्ही तुमच्या मित्रांना नक्की सजेशन द्या. तुम्हाला जर इग्नाइट अकॅडमी आवडत असेल, इथली टीम आवडत असेल, त्यांची टीचिंग क्वालिटी आवडत असेल, त्यांचं मॅनेजमेंट आवडत असेल, ज्या पद्धतीने तुम्ही आमच्याशी जोडले गेले आहात विविध माध्यमातून, तुम्हाला जर ही टीम आवडत असेल तर तुमच्या मित्रांना, तुमच्या सहकाऱ्यांना तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करून त्यांना सांगा की इग्नाइटची बॅच जॉईन करा. जर तुम्हाला आवडत असेल तर भले त्यांना सांगा, एकदा बघ बाबा, मला तर आवडली, मी तर केलं, मी पास झालोय, तू पण एकदा बघ, तुला आवडलं नक्की जॉईन कर. पण त्यांना नक्की सजेशन द्या. आणि या बॅच मध्ये तुम्हाला बघा सगळ्या गोष्टी, फीचर्स आम्ही देत आहोत. ही 10वी बॅच आहे, फ्रेश बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे, 1 एप्रिल पासून चालू होत आहे. सो नक्की सजेशन द्या. सजेशन दिल्यानंतर तुमच्या मित्रांनी तुम्हाला थँक्यू म्हटलं पाहिजे, यासाठी सजेशन द्या, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि विशेष तुम्हाला सेपरेट बघा, ही ₹2 बॅच आहे, टीटीची तयारी कशी करावी त्यासाठी लागणार सगळी महत्वाची माहिती या बॅच मध्ये असणार. ₹2 बॅच सगळ्यांनी जॉईन करा. विषयानुसार सेपरेट बॅचेस पण आहे. आणि सुधारित आवृत्ती 2026च्या ह्या 4ही पुस्तकांची अवेलेबल आहे. ऍपवरनं मागितलं तर डिस्काउंट मिळेल, किंवा तुम्ही शेजारच्या बुक स्टोअरवरनं किंवा आपल्या अमेझॉनवरनं पण मागवू शकतात. अजून काही शंका असेल तर कमेंट बॉक्स नक्की टाका. तुम्हाला जर बॅच जॉईन करायचं असेल तर कोणाला कॉल करायची गरज नाही. खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍप आणि बॅचची लिंक दिली आहे. ऍप ओपन करा,
कॅटेगरी निवडा, तुमचं रजिस्ट्रेशन करा, OTP घ्या, तुमची कॅटेगरी निवडा, शिक्षक भरतीवर गेलं की नंबर ऑफ बॅचेस दिसेल तुम्हाला, त्यापैकी जी बॅच हवी ती बॅच तुम्ही ह्या तिघांपैकी घेऊ शकतात. आणि बॅचवर क्लिक केलं की बाय नाऊ करा, फीज पेड करा. फीज कुठे जात नाही, काळजी करू नका. फीज पेड केल्यानंतर पुढच्या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला बॅच दिसते. बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह सेक्शनमध्ये कोणते कधी लेक्चर ते शेड्यूल पण दिसतं आणि कंटेंटमध्ये रेकॉर्ड झालेले लेक्चर पण दिसतात. यूज टू ॲप आहे, तुम्हाला समजेल असं आहे. प्रत्येक विषयाचे फोल्डर पण सेपरेट करून ठेवलेले आहेत. सो नक्की तुमच्या मित्रांना सजेस्ट करा, तुम्ही पण जॉईन करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांना शेअर करा. नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.